नमस्कार, तिखट पाहुणचार रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। सध्या आपण आषाढ विशेष रेसिपीज बघतोय, त्यामध्ये आपली ही तिसरी रेसिपी आहे गुळाचे गुलगुले। तर हे गुलगुले आपण गव्हाच्या पिठाचे बनवलेले आहेत। आषाढ महिन्यामध्ये तळणीच्या पदार्थांमध्ये आवर्जून हे गुलगुले तयार केले जातात। टम्म फुगलेले, आतून जाळीदार, मऊ लुसलुशीत तयार होतात। चला तर मग कसे करायचे ते बघूया। गुळाचे गुलगुले तयार करण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा वाटी याप्रमाणे बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे। तुम्ही गुळ हा किसणीने किसून सुद्धा घेऊ शकता। तर गुळ हा बारीक चिरून किंवा किसणीने किसूनच घ्या, म्हणजे आपल्याला पाणी गरम करायची गरज पडत नाही। तर हा बारीक केलेला गुळ पाण्यामध्ये म्हणजे साध्या पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे। तर ज्या वाटीने आपण गुळ मोजून घेतला, सारख्याच वाटीने अर्धी वाटी म्हणजे जेवढा गुळ आहे तेवढंच पाणी घालायचं। तर काही जण हा गुळ गरम पाण्यामध्ये वितळवून घेतात, तसं केलं तरी चालेल, सारखाच वेळ लागतो। तर चमच्याने एकसारखा ढवळत हा गुळ पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे। तर बघा, गुळ वितळतो तोपर्यंत आपण खलबत्त्यामध्ये 1 चमचा बडीशेप आणि 2 हिरवी वेलची यातील बिया काढून त्यात घालून ओबडधोबड अशा वाटून घ्यायच्या आहे। मिक्सरला सुद्धा हे फिरवू शकता, परंतु असं वाटून घेतलं तरी हरकत नाही। यामध्ये तुम्ही सुंठ सुद्धा कुटून घालू शकता, सुंठाचा सुद्धा छान असा फ्लेवर येतो। तर बघा, याप्रमाणे मी जाडसरच असं हे ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे। मिक्सरला तुम्ही ही पावडर सुद्धा करून घेऊ शकता। तर गुळ सुद्धा इथे पूर्णपणे वितळलेला आहे। आता यामध्ये 1 वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं। तर पीठ हे चाळूनच घ्या, त्यामुळे यामध्ये गठुळ्या तयार होत नाहीत। आता यामध्ये जे आपण बडीशेप आणि वेलची कुटून घेतलेलं जे मिश्रण आहे ते घालायचं। तर संपूर्ण मिश्रण यामध्ये मी घातलं। त्याचबरोबर अगदी चिमूटभर इतकं मीठ घातलं। तर गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं चिमूटभर तरी मीठ हे घालायचं, मस्त चव येते। सोबतच पाव चमचाला सुद्धा कमी असेल इतका सोडा घातला। सोडा घातल्यामुळे गुलगुले हे आतून छान जाळीदार बनतात। तर सोडा हा पाव चमचापेक्षा जास्त घालू नका, नाहीतर मग गुलगुले हे जास्त तेल पितात, तेलकट बनतात। तर सोडा घालताना पाव चमचाला कमी घातला तरी चालेल किंवा पाव चमचा घाला। तर हे गुळाच्या पाण्यामध्ये गव्हाचं पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं। तर तयार मिश्रण हे ज्याप्रमाणे भज्यांचं पीठ असतं त्याचप्रमाणे करून घ्यायचं आहे। तर हे थोडंसं घट्ट वाटतं, त्यामुळे मी यामध्ये साधंच पाणी घातलं। तर 2 ते 3 चमचे इतकं पाणी घालायचं आणि पुन्हा हे चांगलं फेटून म्हणजेच मिक्स करून घ्यायचं। तर पाण्याचे प्रमाण हे कमी जास्त होऊ शकते। तर बघा, गठुळ्या मोडत हे एकसारखं मिश्रण फेटून घ्यायचं आणि याच कन्सिस्टन्सी मध्ये ठेवायचं। ज्याप्रमाणे आपण भज्यांचं पीठ तयार करतो तसंच हे मिश्रण करून घ्यायचं। तर गव्हाचं पीठ हे चिकट असतं, त्यामुळे त्याची अशी तार बनते। तर हे असंच फेटून घ्या। जेवढं हे मिश्रण फेटून घेऊ तेवढे गुलगुले हे मऊ आणि जाळीदार बनतील। शिवाय यात आपण सोडा घातलेलाच आहे। तर इथे गुलगुले बनविण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे। तेलात मिश्रण सोडण्यापूर्वी बघा, असा पाण्याचा हात घेऊन दाखविल्याप्रमाणे सोडायचं, म्हणजे पीठ हातातून पटकन तेलात सुटते आणि गोलाकार गुलगुले तयार होतात। तर चला गुलगुले तळायला घेऊ। तर सुरुवातीला कढईमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलं। आता पाण्याचा हात घेऊन तो दाखविल्याप्रमाणे सुरुवातीला 3 ते 4 गुलगुले सोडून घ्यायचे। तर ज्या आकाराचे गुलगुले तयार करायचे तेवढे मिश्रण हातामध्ये घेऊन तेलामध्ये गोळे सोडून घ्यायचे। आता आपण यामध्ये ज्या आकाराचा गोळा सोडतो त्याच्या दुप्पट हे गुलगुले छान असे फुलतात। तर असे छोटे मध्यम आकाराचेच गुलगुले तयार करायचे, म्हणजे ते आतपर्यंत छान असे तळले जातात। तर तुम्ही बघू शकाल, यामध्ये मी झाऱ्या सुद्धा लावलेला नाही, तरी सुद्धा हे छान असे फुलून वर येत आहे। गुलगुल्यांना बाजू सुद्धा पलटायची गरज पडत नाही, तुम्ही पुढे बघालच ते आपोआप पलटले जातात। तर यांचा आकार बघा, फुलून दुप्पट असा झालेला आहे। जेवढे मिश्रण आपण तेलात सोडलेले होते त्याच्या दुप्पट हे फुललेले आहे। मस्त गोल टम्म असे फुगलेले गुलगुले तयार होत आहे। आता झाऱ्याच्या मदतीने बघा असं गोलाकार फिरवायचं, म्हणजे सर्व बाजूने गुलगुले हे छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळले जातात आणि रंग सुद्धा एकसारखा येतो। तर बघा, मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर गुलगुले हे लो टू मीडियम फ्लेम वर तळून घेतली। रंग बघा किती सुरेख आलेला आहे।
बडीशेप आणि वेलचीचा सुगंध घरात दळवळत आहे. तर तेलातून काढून ही प्लेट मध्ये काढून घेऊ. तर बघा, 1 वाटी गव्हाच्या पिठापासून या ठिकाणी साधारणपणे मध्यम आकाराचे 12 ते 13 गुलगुले तयार झालेले आहेत. मस्त टम्म असे फुगलेले आहे. रंग देखील सुरेख आलेला आहे. चवीला तर हे अप्रतिम असे लागतात. तर या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आतून मस्त जाळीदार बनतात. लहान मुलं तर हा पौष्टिक खाऊ म्हणून आवडीने खातात. तर बनवून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करा. आवडल्यास रेसिपीला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.